नमस्कार, मी प्रेम मुन्नाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. अरे ऊट कंत्राटी जागा हो, मेहनत कसं नाही, मेहनत कसं नाही, मेहनत कसं नाही. धन्यवाद. कालावधी बघूया 2025च्या हिवाळी अधिवेशन जे लागलेलं आहे. आज प्रत्येक आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून या इथे सहयोग आंदोलनकारी इथं उपस्थित झालेले आहे. यांची मागणी आहे की समग्र शिक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सगळे शिक्षक इथं उपस्थित झालेले आहे. अनेक प्रकारचे बघून आले की आपण इथे बघत आहे. सर्व महिला मंडळी इथे उपस्थित झालेले आहे. त्यानंतर काही महिलांनी तो अन्य उपक्रम जो केलेला होता त्या उपक्रमाकडे 4 ते 5 लोक इथे आश्रम पेशंट झालेले आहे. तरी सरकारने कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. मला म्हणणं असं आहे की आम्ही सरकारला निवेदन दिलं होतं. यापूर्वी आम्ही बरेचसे आंदोलनं केली. 2012 साली सुद्धा आमचं ते आंदोलन झालेलं. त्या आंदोलनामध्ये देवाभाऊंनी आम्हाला आश्वासन दिलेलं की आम्ही सत्तेवर येऊ द्या, आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला आम्ही कायम करू. पण अद्याप आम्हाला फक्त आश्वासनं मिळाली, मात्र कायमची कुठेही घोषणा केलेली नाही. तुम्ही किती वर्षापासून तुम्ही कंत्राटी बेसिसवर? गेले 20 वर्ष, 15 ते 20 वर्ष आम्ही लोक कंत्राटी तत्वावर काम करत आहोत आणि वारंवार आम्ही मोर्चा काढलेला आहे. शासनापर्यंत आमची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आम्ही शिक्षण विभाग अख्खा चालवत आहोत. शिक्षण विभागातली सर्व कामं आमचे 13 प्रकारचे कॅडर आहेत ते करत आहेत. आमचे अर्धे बांधव जे आहेत ते कायम झाले, जे दिव्यांगांसाठी काम करत होते, परंतु अर्धे आम्ही अजूनही कायम झालेले नाही आहेत. त्यामध्ये आम्ही सहाय्यक कार्यक्रम अधिकारी असो, जिल्हा समन्वयक शिक्षण असो, जिल्हा समन्वयक मुलगी शिक्षण असो, डाटा एंट्री ऑपरेटर असो, संगणक प्रोग्रामर असो, MS कोऑर्डिनेटर असो, विशेष साधन व्यक्ती असो, इंजिनियर असो, म्हणजे कनिष्ठ अभियंता असो, कार्यकारी अभियंता असो, अशी बरीचशी आमची पदं आहेत की जी पदं वरिष्ठ लेखालेखिक आहेत, जी पदं सगळी समग्रची कामं करतात. त्याचबरोबर शिक्षण विभागातली सगळी कामं करतात. आणि आज आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत तर शिक्षण विभागातली कामं थांबलेली आहेत. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचत असाल तर त्यामध्ये आलेलं आहे की शिक्षण विभागाचं काम ठप्प झालेलं आहे, समोरचे कर्मचारी आंदोलनात आहे म्हणून. आणि आज आम्ही जर महिनाभर इथे थांबलो, अजून जर शासनाने आमचं ऐकलं नाही तर पूर्ण शिक्षण विभाग थांबेल एवढी आम्ही नक्कीच ग्वाही देऊ. आणि जोपर्यंत शासन आम्हाला सेवेत कायम करण्याचा कॅबिनेट निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. भले इथे आम्ही म्हणजे मेलो तरी 72, परंतु आम्ही हे मैदान सोडणार नाही कायम केल्याशिवाय. आणि त्याचबरोबर शासनाने आम्हाला कोणतीही समिती आता देऊ नये. समितीचे हे खेळ बंद करावे शासनाने आणि फक्त कायमचीच घोषणा आमची करावी. त्याच वेळी आम्ही इथे थांबू असं मी आज तुमच्या वतीने शासनाला सांगते. धन्यवाद. सोबतच आमचे गेल्या 20 वर्ष हा मोठा संघर्ष हे आमची लोक करीत आहेत. अक्षरशः अशी परिस्थिती आहे त्या ताईंनी जे सांगितलं, परंतु आम्ही एक चांगलं शिक्षण आमच्या मुलांना देऊ शकत नाही. इतका तुटपुंज्या मानधनावर काम करतो. गेल्या 7 वर्षापासून 1% पगार आमचा वाढलेला नाही. नियम असा म्हणतो की दरवर्षी 5% हा पगार वाढलाच पाहिजे, परंतु तो आजपर्यंत वाढलेला नाही. दुसरी अशी गोष्ट, सुप्रीम कोर्टचा निकाल आहे 10 वर्ष व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा जर झालेली असेल तर त्यांना सेवेत काम केलं गेलं पाहिजे. आमची लोक 25 वर्ष होऊन गेली, 20 वर्ष होऊन गेली. आता फक्त उरलेली 50% लोक आहेत ज्यांच्या सेवा या उर्वरित आहेत. त्याच्यात पण गेल्या 2 ते 3 वर्षात त्याच्यापेक्षाही निम्मे लोक ही रिटायर होऊन जातील. या आशेने आमची लोक आज आलेली आहेत की शासन झोपलेलं आहे ते जागृत होईल आणि एवढ्या मोठ्या मापाला न्याय देईल. आज न्याय घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आहोत. आम्हाला सेवेत त्यांना कायम करावंच लागेल, कारण की आमचे लहान बंधू या समग्र शिक्षामध्ये काम करणाऱ्यांना आधी त्यांनी निम्म्या लोकांना सेवेत कायम केलंय, निम्मे मोठे भाऊ राहून गेलेत. आम्ही शासनालाही नम्र विनंती करतो की निम्म्या लोकांना तुम्ही कायम केलं, निम्म्या लोकांना तर तुम्ही कायम करायची गरज आहे. आम्हाला आपल्या कुठलीही समिती नको. आज सभागृहात हा निर्णय व्हायला पाहिजे की समग्र शिक्षा अभियानातील सर्व लोकांना सेवेत कायम करण्यात येत आहे. हीच आमची मागणी आहे. सोबतच महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी प्रकर्षाने मांडतो आहे की आमचे कर्मचारी या 2 महिन्यात 4 महिन्यात सेवानिवृत्त होत आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर कुठलाही आर्थिक लाभ मिळणार नाही. भारतीय संविधान सांगतो की प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला म्हणजे स्वामी समाजाला घडवणारे घटक आहोत.
आहोत, राष्ट्राला घडवणारे घटक आहोत आणि हे घडवणारे घटकच प्रामुख्याने दुर्लक्षित आहेत. ही मोठी शोकांतिका आहे आणि जर ही समस्या 2 दिवसात सुटली नाही तर मी आपल्या मीडियाला किंवा लोकशाहीचा स्तंभ आपण मी हे या ठिकाणी सांगतो की आम्ही आत्मदहन करणार आहोत. स्वेच्छा मरण्याची मागणी तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दिलेलीच आहे, पण आमचे लोक आत्मदहन करणार आहेत, पेट्रोल टाकणार आहे, राकेल टाकून आम्ही आत्मदहन करणार आहोत. तर आमच्या ह्या मागण्या तात्काळ सोडण्यात यावी अशी या वतीने पूर्ण महाराष्ट्र राज्या वतीने विनंती आहे. मी स्वतः गडचिरोली जिल्ह्यामधून आलेला आहोत, मुंबईवरून आलेले आहे, सिंधुदुर्ग, रायगड म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आमचे कर्मचारी आहेत. 25 वर्ष आमचे आयुष्याचे बर्बाद झालेले आहेत, आमच्या मुलाचे भविष्य बर्बाद झाले, आमच्या पत्नीचे भविष्य बर्बाद झाले, त्यांच्या आशा पूर्ण मिटलेल्या आहेत. पण आमच्या आशा शासन पल्लवित करू शकतो, आम्हाला कायम करून न्याय देऊ. धन्यवाद. या महिलांचं किती दिवस झाले तुम्ही मदत करता? काय मागणीसाठी? मला कायम केल्याशिवाय मी यामध्ये बदलून जाणार नाही. मी बोलू आलो. आलेले आहे 30 वर्ष मी शासनाला फुकट सेवा करते. जर माझी 20 वर्ष सेवेचा काही उपयोग होत नसेल आणि जर माझं या अन्नत्यागमध्ये जर माझं काही जीवितला हानी झाली तर या सर्वच जबाबदार फक्त आणि फक्त हे शासन असेल. कारण मी त्यांना खूप सेवा दिली, ते मला बदनाम करत नसते. माझ्या जीवनामध्ये जगण्याचा अर्थच काय आहे या मी आनंदमानी सर्व उपस्थित बांधवांना विनंती आहे. बाईट सुरू आपण शांतता ठेवा. एकच मागणी आहे की आम्हाला सेवेमध्ये कायम करावं. 20 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी आम्ही एक छोट्याशा मानधनावर काम करत आहोत आणि शासन जे आहे ते दुर्लक्ष करत आहे. म्हणजे एवढा काम करून सुद्धा शासन जर आमच्याकडे आमच्या कामाकडे जर आम्हाला कायम करत नसेल तर 3 वाजे जर शासनाने आमच्या विरुद्ध निकाल दिला, उलट निकाल दिला तर मी इथं पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा मी इशारा देतो आणि ते करून दाखवीन. हे माझ्या जिद्दी आहे की शासन आज जर आमच्याकडे निकाल नाही दिला तर माझ्या इथं आत्मदहन 6 वाजे मी आत्मदहन करणार आहे. अर्ध्या लोकांना कायम केला देऊ बांधवाला, तर आम्हाला सुद्धा 50% लोक आम्ही आता कायम राहिलो आहोत. आम्हाला सुद्धा शासनाने आज तारखेला कायम करावं अशी आम्ही शासनाला विनंती करत आहोत. कारण की आम्ही 20 वर्ष एवढे सुद्धा आम्हाला शासनाने दखल घ्यायला पाहिजे अशी सरकारला विनंती आहे. दिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर शहर आपण बघून आले की या लाडक्या बहिणींना हक्क देण्यासाठी यांना मोठी करण्यासाठी आज विधानसभेचे गाजत आहे. पण हा सर्व लाडकी बहिणी महाराष्ट्राच्या आणि त्या आंदोलनमध्ये सुद्धा आंदोलन करत आहे. हा खूप मोठा स्वतंत्र दिसत आहे. पण तरी सरकारला कोणत्याही प्रकारे जाग येत नाही आहे. आता 4 दिवस झाले आहे त्या अधिवेशन हिवाळ्यातून सुरू आहे, विधानभवनामध्ये वादळ लागत आहे. पण कोणताही यांची मागणी पूर्ण झाली नाही. यांनी सांगितलं आम्ही 3 अंतर्त्याग करत आहे. यांच्या जीवाला अगर कमी झालेला आहे तर याच्या जबाबदार राहणार कोण? महाराष्ट्र सरकार या केंद्र सरकार प्रशासन अजून हे जाग उठले नाही आहे. काय वाटते सरकार यांना न्याय मिळणार? अधिक खबर तुम्हाला दाखवत राहू जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये. धन्यवाद.